नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत आंब्याचा केक। हा केक दिसायला जेवढा सुरेख दिसतो ना, तितकाच तो टेस्टी पण लागतो आणि बनवायला तर इतका सोपा आहे। ज्यांनी कधी केक बनवला नाही ते सुद्धा अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये हा केक सहज बनवू शकतील। आणि आंब्याचा सीझन आहे तर मग आंब्याचा केक तर नक्कीच बनवला पाहिजे। बघू शकाल आपण किती छान जाळीदार असा मस्त हा केक तयार झाला। यात मी बेकिंग सोडा थोडा सुद्धा नाही वापरला आणि मैदा पण नाही वापरला। अगदी मस्त स्पॉन्जी हा केक तयार होतो। आपण सुद्धा आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा। रेसिपीला सुरुवात करूया। हे घेतले आहेत मी 2 हापूस आंबे, छान पिकलेले पिवळे पिवळे, आणि हापूस आंबे खूप गोड असतात। या दोन्ही आंब्यांना कापून याची मिक्सरमधून प्युरी तयार करून घ्यायची। दोनही आंब्यांची मी प्युरी करून घेतली। ती थोडी याच्यापेक्षा जास्त झाली होती, पण आपल्याला एवढी पूर्ण प्युरी नको आहे। मी ही अर्धी वाटी प्युरी घेतली। हा घेतला आहे मी बारीक रवा। तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरमधून थोडं त्याला फिरवून घ्या। रवा पण मी सेम त्याच वाटीने घेतला ज्या वाटीने मी प्युरी घेतली आहे। 1 वाटी रवा, अर्धी वाटी आंब्याची प्युरी, आणि सेम त्याच वाटीने घ्यायचं आहे आपल्याला अर्धी वाटी दही। तुम्ही घरातली कुठलीही वाटी सेट करून घ्या, छोटी घ्या किंवा मोठी घ्या। तुम्हाला जर केक मोठा बनवायचा असेल तर मग मोठी वाटी घ्या, आणि तुम्हाला मीडियम साईजचा बनवायचा असेल तर मग छोटी वाटी घ्या। 1 वाटी रव्याला अर्धी वाटी दही, अर्धी वाटी आंब्याचा रस। एका बाउलमध्ये रवा काढून घ्यायचा। हे अर्धी वाटी दही पण यात टाकायचं। हा अर्धी वाटी आंब्याचा रस पण यामध्ये टाकून द्यायचा। हे सर्व साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। कलर बघू शकाल आपण किती मस्त आला। माझ्याकडे हापूस आंबा होता म्हणून मी तो टाकला। तुमच्याकडे जर हापूस आंबा नसेल तर तुम्ही दुसरा कोणताही आंबा वापरा, पण खूप जास्त आंबट असा आंबा घेऊ नका, नाहीतर मग तुम्हाला साखर थोडी जास्त टाकावी लागेल। या बॅटरवर झाकण ठेवून याला आता अर्ध्या तासासाठी किंवा पाऊण तासासाठी झाकून ठेवायचं। याला रेस्ट करायला ठेवा। रेस्ट करणं खूप जरुरी आहे, म्हणजे आपला केक खूप छान होईल। अर्ध्या तासासाठी मी याला रेस्ट करायला ठेवते। आज केक या डब्यामध्ये सेट करणार आहे। तुम्ही गोल डब्यामध्ये पण करू शकता किंवा चौकोनी डब्यातही चालेल। केकचा जो टीन असतो तो। मी याला बटर पेपर लावून घेतलं आणि सगळ्या बाजूनी याला ऑइलिंग ग्रीसिंग करून घ्यायचं। तेल लावा किंवा तूप लावा, आणि समजा तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही डब्याला आधी थोडंसं तेल लावून घ्या आणि नंतर त्यावर थोडासा मैदा टाका, तरी सुद्धा केक छान निघून येतो, चिपकत नाही। बॅटरला या अर्धा तास होऊन गेला। आता बघा रवा छान फुलला। हे सर्व बॅटर मी आता मिक्सरमध्ये टाकते। यामध्ये टाकायची अर्धी वाटी साखर टाकायची तुम्ही। मी अर्धी वाटीला थोडी कमी कशामुळे घेतली, कारण की हा हापूस आंबा असल्यामुळे हा खूप जास्त गोड आहे। 1/4 कप टाकते मी साजूक तूप। तुम्ही इथे तेल सुद्धा वापरू शकता किंवा मग बटर पण चालतं। फक्त ज्या तेलाला स्मेल आहे ते तेल वापरू नका। 1 पिंच टाकायचं मीठ। झाकण लावून मिक्सरला फिरवायचं आपल्याला हे आता, आणि याची स्मूथ असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचंय। असं स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं। केक मी मायक्रोवेव्ह मध्ये बनवणार आहे, त्याच्यामुळे याला प्रीहीट करणं खूप जरुरी आहे। 7 ते 8 मिनिट याला 180 डिग्री सेल्सिअसला प्रीहीट करून घ्यायचं कन्व्हेन्शन मोडला। आणि जर तुम्ही कढईमध्ये बनवणार असाल तर तुम्ही कढई सुद्धा प्रीहीट करून घ्यायची। आहे मी थोडी टुटी फ्रुटी, त्याच्यावर थोडासा मैदा किंवा कणिक टाकायची, त्याला थोडंसं कोटिंग करून घ्यायचं, म्हणजे काय होतं मग ही खाली जाऊन बसत नाही। सर्व बॅटर मी पुन्हा बाउलमध्ये काढून घेतलं, त्यावर ही टुटी फ्रुटी टाकायची। अगदी थोडंसं व्हॅनिला इसेन्स किंवा मग तुम्ही इथे मँगो इसेन्स सुद्धा वापरू शकता। 1 टीस्पून बेकिंग पावडर घ्या।
बेकिंग पावडरच्या डब्यावरची डेट कधी पण चेक करून घ्यायची की ती एक्सपायर्ड झाली आहे का. यावर 1 चम्मच दूध टाकायचं. बॅटर आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि बेकिंग पावडर टाकल्यानंतर आपल्याला याला खूप जास्त मिक्स नाही करायचं. अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर असायला हवं. खूप पातळ पण करू नका आणि खूप घट्ट पण करू नका. हे सर्व बॅटर आता पटकन केकच्या टिनमध्ये टाकायचं. याला व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं. लेवल करून घ्यायची याची. लेवल केल्यानंतर याला थोडंसं एकदा दोनदा टॅप करा, म्हणजे बबल्स असतील तर ते निघून जातील. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स टाका, कमी जास्त जे तुम्हाला आवडतात ते. मी थोडे काजू, बदाम आणि पिस्ता टाकते. थोडी पुन्हा टुटी फ्रुटी पण टाकायची, कारण ती दिसायला पण छान दिसते आणि खायला पण छान लागते. मुलांना तर खूप आवडतं मग. आणि हा डब्बा आता आपण प्रीहीट केलेल्या मायक्रोवेव्हमध्ये 25 ते 30 मिनिटांसाठी बेक करायला ठेवायचा. 180 डिग्री सेल्सिअसला कन्व्हेन्शन मोडला. केक छान बेक झाला. मी ओव्हनमधून काढून घेतला. आता याला थोडं थंड करायचं. थंड केल्याशिवाय याला डिमोल्ड नाही करायचं. पण थंड करताना काय करायचं, याच्यावर कधी पण एक कपडा झाकायचा, म्हणजे वरची साईड जी आहे ना ती छान अशी मॉइश्चर राहील त्याच्यामध्ये. 15-20 मिनिट थंड करून घेतल्यानंतर आता मी याच्यावरचा कपडा काढते. केक आता चेक करायचा व्यवस्थित झाला आहे का. टूथपिक टाकून एकदम कोरडी आली म्हणजे केक आपला अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे. तुम्ही कढईमध्ये किंवा कुकरमध्ये बनवला तर तुम्हाला लो फ्लेमवर 40 किंवा 45 मिनिट लागू शकतात. हा केक माझ्या ओव्हनमध्ये 30 मिनिटांमध्ये झाला. 30 ते 35 मिनिट लागतात. याला आता डिमोल्ड करून घ्यायचं. थंड झाल्यावरच डिमोल्ड करायचं. बटर पेपर लावलेला असल्यामुळे हे छान व्यवस्थित निघून येतं. अगदी सहज बटर पेपर निघून येतो. किती मस्त जाळीदार केक तयार झाला. केकला मी सरळ करून घेते. केकला कट करून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे छोटे मोठे जसे तुम्हाला आवडतात तसे पीसेस तयार करून घ्यायचे. केकला जाळी किती छान आली बघू शकाल आपण. तरी आपण याच्यामध्ये सोड्याचा वापर केलेला नाहीये, फक्त बेकिंग पावडर वापरलं. आता आंब्याचा सीझन आहे तर तुम्ही आंब्याचा केक नक्की बनवून बघा. आणि हा केक तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 8 दिवस सहज वापरू शकता. पण हा इतका टेस्टी बनतो की 8 दिवस टिकायचं काही कामच नाही. लगेच मुलं संपवून टाकतील. एक पीस मी आपल्याला जवळून दाखवते किती छान जाळी आली. आणि सुजीचं असल्यामुळे म्हणजे रव्याचा असल्यामुळे तो कोरडा सुद्धा झाला नाही. नाही तर रव्याचे केक सहसा कोरडे होतात. पण मी जे प्रमाण सांगितलं आहे आपल्याला दही आणि आंब्याच्या रसाचं, ते तुम्ही जर अगदी योग्य प्रमाणात घेतलं तर मग केक तुमचा पण असा छान बनेल आणि त्याचे तुकडे पडणार नाही. नाहीतर रव्याच्या केकचे सहसा तुकडे पडतात. आपण पण हा आंब्याचा केक नक्की ट्राय करून बघा. असं काही नाही की तुमच्याकडे मायक्रोवेव्हच असायला पाहिजे. कढईमध्ये सुद्धा हा केक तितकाच छान बनतो जेवढा मायक्रोवेव्ह मध्ये बनतो. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.